मँगो कुल्फी कुणाचा बर्थडे आहे? घरी बनवलाय. ओय मँगोच आहे, मँगो फ्लेवर. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे मम्मीजी. हॅलो, हाय आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि बॅकग्राऊंड नॉईज इग्नोर करा, कारण की मम्मीकडे काम चाललंय बरंच. मेस्त्री आलाय, सो त्याच्यामुळे घू घा सगळं चालू आहे. पण आज आहे आधीचा बर्थडे. ये आणि लग्न आधीचा. हे थोडा वेळ थांब. जानू आहे माझ्यासोबत. बाय द वे आम्हाला एक व्हिडिओ शूट करायचं होतं, एक ऍड होती छोटीशी, सो तिच्यासोबत मी पटकशी तो शूट केला. सो आधीचा लग्न आधीचा हा तर शेवटचा वाढदिवस असणार आहे, म्हणून आज काहीतरी खास करूया असा बेत चाललाय. आणि नोव्हेंबरमध्ये लग्न झालं की पुढचा बर्थडे तिचा सासरी होईल, म्हणजे इकडे पण येईल ती ऑब्व्हियसली, पण तेव्हा तिचं लग्न झालेलं असेल. तर हा शेवटचा असा आपल्या घरचा बर्थडे असणार आहे, म्हणून आज सगळे येतील पण. सो मी पहिली रेसिपी, माईने काय केलंय ते सांगते. माई पुरणपोळ्या करणार आहे. माईचं पुरण झालेलं आहे, पीठ मळून अजून नाही ठेवलंय, पण ठेवेल. झालं चालू. सो माझी रेसिपी अशी आहे की आंब्याची कुल्फी बनवायची. मी फटाफट बोलते कारण की जिथपर्यंत आवाज नाही. योगेश जरा 5 मिनिटं थांब जरा. मी बनवणार आहे मँगो कुल्फी. म्हणजे आंब्याचा मधला बाठा असा काढायचा आणि त्याच्यामध्ये मी इथे दूध आटवलंय साखर टाकून, आणि त्याच्यामध्ये आता मी हे थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकते आणि मग ते त्याच्यामध्ये पोर करायचे आणि फ्रीजरला लावायचं आणि मध्ये कडक होईल. त्याच्यानंतर वरचं साल काढायचं आणि त्याला असं पीसेसमध्ये कट करायचं, कसाटासारखं ते टाईप्स ऑफ. आणि दुसरं, मी माईला बेकिंग पावडर पण आणायला सांगितलंय. सो लेट्स सी आपल्याला केक पण बनवता येतो का. तिथपर्यंत जानू थोडंसं काय म्हणतात डेकोरेशन वगैरे करेल. सोनू पण आहे, ती पण येईल थोड्या वेळात. बस बाकी सगळे आले का मी तुम्हाला भेटवते आणि माझ्या रेसिपी दाखवते. तू काय करतेस? ते डेकोरेशन पण एवढा लवकर काय डेकोरेशन करणार आहे? इथे मी साखर टाकून दूध आटवलेलं आहे आणि त्यामध्ये आता हे थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकलेत. सो मी आंबे घेतलेले आहेत. हे जस्ट असं कापायचं थोडंसं, ओके. आणि हा सुंदर आंबा असणार आहे. आणि ह्याच्यामध्ये सुरीने असं जरा होल करून, इन शॉर्ट आपल्याला ह्याच्यातला बाठा बाहेर काढायचा. ओय इकडून आली माझी सुरी. मी 1 2 3 4 5 आंबे घेतल्यात आणि त्याच्यामधला बाठा काढलेला आहे. तुम्ही बघू शकता. तुमच्याकडे जर तो चिमटा असेल ना, पक्कड ज्याला आपण बोलतो, अशीवाली जी असते, तिच्याने खूप इझी होऊन जातं, कारण की ती बरोबर अशी बाठ्याला क्लिप करायची आणि असा हलवायचा की तो बरोबर निघतो. हे थोडं माझं मेसी झालेलं, बट व्यवस्थित मी काढलं. आता ह्याच्यामध्ये मी जे दूध आटवलंय ते मी भरणार आहे आणि मग आपण हे ठेवणार फ्रीझरमध्ये, जिथपर्यंत ते थंड व्यवस्थित होत नाही, फ्रीज होत नाही तिथपर्यंत. मँगो कुल्फी मी फ्रीजमध्ये ठेवलेली आहे. आता मी ट्राय करते केक. आता बघूया बनतोय की नाही ते. ह्यासाठी मी जी रेसिपी फॉलो केली तिची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. पण इथे मी रवा घेतलेला आहे 1 कप आणि अर्धा कप मी मैदा घेणार आहे. दोघांनाही मिक्सरमध्ये टाकलं आणि थोडंसं फिरून घेतलं म्हणजे रवा अजून बारीक होईल. त्यांना एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलं आणि मग त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहेत अर्धा कप, म्हणजेच मी इथे वाटीचं मेजरमेंट घेतलंय तेल. त्यानंतर मी घेतलेला आहे थोडासा आमरस आणि सोबत ही 1 वाटी साखर. ॲक्च्युली 1 वाटीपेक्षा मी थोडी कमी घेतली. 1 वाटी सफिशियंट आहे आणि त्यालाही फिरवून घेतलेलं आहे व्यवस्थित. त्या मिक्सचरमध्येच हे पण मी मिक्सचर ॲड केलं आणि ह्याला आता आपण व्यवस्थित फेटूया किंवा मिक्स करून घेऊया. थोडा पण गुठळ्या किंवा लम्स राहायला नको, तसं प्रॉपर मिक्स करून घ्या. आणि त्यानंतर 1 कप दूध ह्याच्यात मी ॲड करते आणि पुन्हा एकदा मिक्स करून ह्याला एक अर्धा तासासाठी बाजूला काढून ठेवायचं.
त्यानंतर आपण ऍड करणार आहोत बेकिंग पावडर. 1/2 टीस्पूनच मी घेतलेली आहे, 1/2 चमचा. आणि त्यानंतर मी हे थोडेसे बदाम कट केले वरती गार्निशिंगसाठी. ज्या भांड्यात आपण केक बनवणार त्या भांड्याला व्यवस्थित आतून तेल लावून घ्यायचं आणि थोडासा मैदा किंवा आपलं तांदळाचं पीठ टाकून डस्टिंग करून घ्यायचं आहे. त्याच्याने काय तर केक चिपकणार नाही असा भांड्याला. आता बॅटर जर थोडं घट्ट झालं असेल तर तुम्ही थोडंसं दूध ॲड करू शकता, मीही केलं इथे. आणि त्याला व्यवस्थित आपण पुन्हा एकदा मिक्स करूया आणि बस त्यानंतर आपल्या त्या टोपामध्ये पूर्ण बॅटर ट्रान्सफर करायचं आहे. आणि वरती गार्निशिंगसाठी मी थोडेसे बदाम टाकते. कुकर मी एक 5 मिनिटासाठी गॅसवर ऑलरेडीच ठेवलेला, त्याच्यामध्ये तो गरम झालेला आहे. आता खाली एक स्टँड ठेवला आणि त्याच्यावरती हे टोप ठेवलं आणि वरती झाकण लावलं. मी ॲक्च्युली शिटी काढायला विसरली, पण तरी माझ्या लगेच लक्षात आलं शिटी काढूनच तुम्हाला कुकर लावायचा आहे. ओके. आणि आपण 30 ते 35 मिनिटासाठी हा कुकर ठेवणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा एकदा मग चेक करूया झालंय की. कुणाचा बर्थडे आहे? दीदी. येस. आणि तुम्ही काय सरप्राईज देणार आहात दीदीला? सॉरी आत्याला. सरप्राईज ठेवलाय? काय ठेवलाय? नाही, मला कुठे दाखवलंस? त्याच्यात पेपर गुंडाळलेला होता. पेपर तर बघितला ना? हा, पेपर बघितला मी. जानू केक झालाय आपला, मस्त वर आलाय, पण अजून थोडा वरतून नरम आहे म्हणून मी परत ठेवलं. आणि ह्या तिघींनी डान्स बसवायला लावलाय त्यांच्या आत्यासाठी खास. झालाय? या क्लीन आलं ना? ओके. सो आम्ही चेक आम्ही चेक केलेलं आहे. येस, इट इज क्लीन. येस, हेल्दी केक आहे. येस, हेल्दी केक आहे. मँगोच आहे, मँगो फ्लेवर. असं डेकोरेशन गिरता है. ओ माय गॉड. गर्ल्स या खाली बसा आणि इथेच बसून खायचं. ओके. हां, बैठो नीचे. एक खा आणि गरम आहे. ओके. तर मी ऍक्च्युली ह्याच्या बाजूने असे हे क्यूब्स टाकणार होती, पण ते जमत नाहीयेत कारण की ते इक्वल साईजचे शेपचे नाहीयेत. सो आता आम्ही असेच फ्लावर्सने डेकोरेट करतोय. पण सुंदर एकदम झालंय, एकदम छान दिसतं आणि बिलकुलच असा नरम वगैरे पण नाही. हाय नव्या, केक कसा आहे? थँक्यू. सगळे आलेले आहेत, आता फक्त अदिची वाट बघतोय. आणि अदी सोबत अलंकार पण येणार आहे. अलंकार भाऊजी आमचे. हसायला लागले. येस, ते दोघं पण येतात. तिला माहिती नाहीये की म्हणजे अलंकार इथे पण येणार आहे. तिचं असं की तो फक्त इथे सोडेल आणि तो गाडी घेऊन जाईल, पण तो पण येणार आहे हे आम्हाला माहिती आहे. सो येस, सगळे आलेले आहेत. आले की मस्त आपण केक कापू. कसा आहे आमचा आपला केक? हा कुठला केक आहे? मँगो आल्मंड. हे वरती काय आहे? बदाम आहे. बदाम आल्मंड. आल्मंड. येस, छान दिसतो ग. तुझ्या बर्थडेला मग आपण काय करूया, तो विकतला केक न आणता आपण बनवूया. ओके. तू लेअर नाही ग अजून येत. नवीन आहे. आणि आपला टेबल हल्ली आंब्यांशिवाय कधीच असा नसतो, म्हणजे खाली दिसणारच नाही. काय दादा? पापा हा स्टार्ट. काय नाही तुझा ना पुढे. Happy birthday to you. Happy birthday to you. वाह, होममेड केक आहे. जास्त नको लावू मग.
आणि नेक्स्ट इयरचा बर्थडे आम्हाला तिकडे बोलवा. किती 27 अय्या असंच डोकं टेकून आशीर्वाद पण हा येस हॅपी बर्थडे टू यू. कोणता खायचा असं काढता. मस्त दिसता तुम्ही, छान दिसता तुला. इथं थांब साईड इकडे या. सांग ना कसं झालंय. हे खरं बोलायचं. खाऊन बघा. माई माई म्हणजे वाट बघत होती. थोडी साखर कमी आहे. थोडी साखर कमी आहे. आवडला खरं शुभम. चांगलं. साखर थोडी फक्त कमी आहे. हा तर बरोबर ना. नाही ना रवा. हा आंब्याचा रस. तू पण घालते देऊ. सगळं लिहिलंय म्हणजे तुझं असेल हे. मग 9व्या आणि आता ओके हे फॉर्म 1 झाला. आता 2. आय एम युअर सेकंड गिफ्ट वेअर आय एम क्लोजेट. आता विसरलंय. बंटी आता कुठे गेला. I am your third gift. I am in your hand of your hubby's husband. hubby's husband. जजलं केक खायचं तुझं एवढा अच्छा ते पण शोधायचं असं ओळखायचं. इथे सॉलिड ग. थांब गेली. फाइंड अस. तेव्हा फाइंड अस मिळाली. इथे हातातच फाइंड अस ते धावायला लागलं. फाइंड अस कुठे भेटलं. तर मग कुठे. जर तुम्ही तुमच्या जवळ काय माहित किती भाजी तिघीच ना. नाही नीट बघ नीट बघ आधी. 2 दिवस लावले आज गिफ्ट साठी.
अजून आहेत. एकच आहे लास्ट आहे. खतरनाक गिफ्ट बनवलंय ग तुम्ही. ग्रीटिंग कार्ड इति व्हेरी नाईस. त्याच्यात लिहिलंय काय त्याच्यावर तुम्हाला कळायला पाहिजे ते. काय लिहिलंय? ए दादाचे डिश. हे तर स्नोईचं आहे. ओ बापरे, स्नोई कडून पण आहे. दाखव. ओके, हॅपी बर्थडे दीदी. दी यू आर द वन हू हॅज सॉ मी वेन इन माय मॉम्स टमी. दॅट्स यू आर व्हेरी स्पेशल. म्हणजे तू मम्मीच्या टमी मध्ये तर आधीच मला बघितलेलं असं. मातीने कलर केलाय. खतरनाक. व्हेरी नाईस. काय झालं? एक गिफ्ट आहे असं. ओ माय गॉड, खतरनाक बाबा. फ्रेम करून ठेवायला लागतील सगळे. हे कोणाचं? इथेच आहे. इथं तुझं आहे. आमच्या सगळ्यांच्या चौघींकडून. ओके, मस्त ग. पण ते तुमच्या मग काय तू काय केलं? चिपकवलंय. अख्खा दिवस त्यांनी केलंय काय? 2 दिवस ना. इथे तू पण केला ना? फ्रॉम पण लिहिलं आहे. तिकडे वरती फ्रॉम मधवी. इथे नव्या अँड धून. फुल ऑफ लॉट्स ऑफ लव. वाव, व्हेरी नाईस. हे कलर कोणी केला? आणि हे ड्रॉ हे स्टिक केलं. स्टिकर. हा, मस्त ग. छान. टाळ्या वाजवा सगळ्यांनी दिघींसाठी. मस्त मस्त. असं करायचं काय काय ना. छान. टोपी पडली. ह्याला पण डेकोरेशन केलंय. हो ना, टिकले. अच्छा, स्केच पेनने त्यांनी डॉट्स केलं. आणि इकडे पण त्यांनी फक्त लिहिलं नाही, डॉट्स 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 केले. हॅपी बर्थडे मम्मीजी. हा, इथे पुढे. हा या. रेडी स्टेडी गो. हैप्पी बर्थडे मम्मी जी. केक शेक है तो फिर खिलाओ जी. काय मग सांगते काय ग तुझा वाढदिवस केला. सांगायचं केला. अजून नाही झाली. नसतील. 1-2 वर्षापासून मम्मी हेच बोलते. अजून मला 60 नसतील पूर्ण झाले. नेव्ही ब्ल्यू. चाटू ब्ल्यू आहे त्याची. आधीच जावायला लागले. बाबू कलर तर सांग. कुठे? ग्रीन इज व्हेरी इझी. पकड 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 पकड. हा, शेवटचा शेवटचा शेवटचा. पकडा पकडा. ए सोनू दीदी, सोनू दीदी, सोनू दीदी. गुड मॉर्निंग. आणि हा आहे दुसरा दिवस. दहिसरला आलेलो आहोत फायनली. मला वाटतं 1.5 आठवड्यानंतर आम्ही इकडे आलो आहे. आणि सकाळी सकाळी खूप सुंदर वातावरण झालं आहे. सुंदर काय, जरा वेगळाच पाऊस पडायला लागला आहे. कधीही पडतो, कधीही ऊन चालू आहे. आणि अजून तर मे महिना पण संपला नाही आहे. पण दोघांचे टिफिन मी रेडी केलेले आहेत. आज आहे बुर्जी
आणि शुभमला खायचं होतं कोलिम. मग काय करू, तर मी कांद्यात करायचा प्रयत्न करते. आता कसं होतंय बघू. थोडंसं कोलिम घेतलं आणि ते वाटीत घेऊन थोडंसं पाण्यात मी कुस्करलं आहे प्रॉपरली. त्याच्याने कसं आतले थोडे लम्स किंवा कडक काय असेल ना जे दातात येतं ते मी काढून टाकलं. अगारोचा रॉयल प्री सीझन कास्ट आयर्न फ्राय पॅन मी इथे घेतलेला आहे आणि मी त्याच्यातच बनवते, कारण की मग ते चिपकणार नाही. थोडंसं तेल घेतलं आणि कांद्यातच तो कोलिम मी कुस्करला, थोडीशी हळद, मीठ आणि मसाला आपला टाकलाय. आणि आता बघू कसं बनतंय ते. झाकण ठेवलं आणि थोडंसं शिजू दिलं आणि आपलं कोलिम रेडी आहे. सोबत मी स्क्रॅम्बल्ड एग पण केलं आणि बस शुभमची जायची तयारी झालेली आहे. हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा. फुल धम्माल आणि म्हणजे लक्षात राहील असा वाढदिवस आम्ही साजरा केला. हो, पदीला पण आवडला असेलच. आणि येस, आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत स्टे हॅपी, स्टे ट्यून, बाय. आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरायचं नाही आहे. ओके, बाय बाय. आणि मिनी व्लॉग्स पण पहा, आपले हलके फुलके व्लॉग. बाय.